गुरुवार आहे आणि आजच्या विशेष गुरुवारी आज आहे गुरुवार आहे आणि त्यामध्ये आज पुष्प नक्षत्र योग आहे. हा खूप मोठा असा योग असतो जो राजयोगातमध्ये गिणला जातो. आजचा गुरुवार आहे त्याच्यामुळे आपल्याला सूर्याला जल द्यायचं आहे, त्याच्यात थोडी हळद घालायची आहे. घरामध्ये हळदीचा पाण्याने लादी वगैरे साफ करायची. उंबरठ्यावर हळदी कुंकाचं स्वस्तिक काढायचं आहे, हळदीचा लेप लावायचा आहे, दरवाजाला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे. गणेशजींना दुर्वा फुल व्हायचं आहे. पिवळी फुलं जितके तुम्ही व्हाल तितकं त्यांना विष्णूंना पिवळं फूल व्हायचं आहे, महालक्ष्मीला पिवळं फूल व्हायचं आहे, हरिकृष्णाला पिवळं फूल व्हायचं आहे. असा आज पिवळ्या रंगाचा आज दिवस आहे आणि पिवळे कपडे घाला. पिवळ्या वस्तू तुम्ही दानामध्ये केळी आहे, पिवळी पेय आहे, फळं आहे, बुंदी आहे गोडामध्ये, असं तुम्ही पिवळं काहीही तुम्हाला जमेल तसं तुम्ही दानामध्ये नक्कीच द्या. बटाटे वडे आहे असंही तुम्ही देऊ शकता खाण्याच्या वस्तूमध्ये. दही कढी, भात, पुलाव वगैरे. त्याचप्रमाणे आज आपल्याला केळीच्या झाडाला हळद घातलेलं जल द्यायचं आहे. संध्याकाळी तिथे दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाला जल द्यायचं आहे, तिथेही दिवा लावायचा आहे. आज हा विष्णू हरीचा दिवस आहे, त्याचा जप करायचा आहे. ओम ग्रहस्पताय नमःचा तुम्ही जितक्या वेळा दिवसभरात जप करताल तितक्या वेळात नक्की करा. आजचा या शुभदिनी तुम्ही शॉपिंग करू शकता, खरेदी करू शकता. पिवळे वस्त्र खरेदी करू शकता, पिवळ्या वस्तू किंवा घरामध्ये धान्य तुम्ही आणू शकता, डाळी वगैरे. आज सोनं जर तुम्हाला घेता आलं तर थोडंफार सोनं तुम्ही नक्कीच घ्या, कारण जी सुरुवात असते कामाची, चांगल्या काम करायची, ते आजपासून तुम्ही सुरुवात करा. तुमच्या घरामध्ये त्याच शुभतेने ते वस्तू किंवा ते काम होत राहील. तर आज नक्की तुम्हाला काही शुभ करायचं असेल तर नक्कीच करा. आजचा दिवस खूप छान आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दरबारात जा, साईंच्या दरबारात जा, त्यांचे दर्शन घ्या, आपल्या गुरुजनांचं शी बोला, त्यांचं भेटा, बोला, त्यांचं दर्शन घ्या. अशा प्रकारे आजचा गुरुवार तुम्ही साजरा करा. श्री स्वामी समर्थ.